युद्धाचा परिणाम हा झालेला आहे। एकतर आवक कमी असून देखील या ठिकाणी ग्राहक नाही। जास्त जो ग्राहक आहे, जी फूड इंडस्ट्री म्हणजे हॉटेल इंडस्ट्री, तिथे लागणारा भाजीपाला त्यांची खरेदी मंदावलेली आहे। कारण का सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही, त्यामुळं हॉटेल व्यावसायिक हळूहळू त्यांचे हॉटेल बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहे। हॉटेल बंद होत असल्यामुळं इथे खरेदीला भाजीपाला घ्यायला ग्राहक नाही आहे, त्यामुळं आवक कमी असून देखील भाजीपाल्याला उठाव कमी आहे। आणि त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये जो फुटपाथवर भाजीपाला विकला जातो तिथेसुद्धा फेरीवाल्यांना बंदी असल्यामुळं जो फेरीवाला ग्राहकसुद्धा या बाजारपेठेमध्ये येत नाही। येत्या 2 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये ज्यावेळेला डिझेल पेट्रोलची अधिक टंचाई भासेल, ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट जे आहेत भाजीपाला वाहतुकीचे त्यांना डिझेल पेट्रोल मिळणार नाही, तेव्हा भाजीपाला मुंबई शहरामध्ये येणं कमी होईल। त्यावेळेला साहजिकच भाजीपाल्याचे दर वाढलेले असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।